सातारा जावळी आणि कोरेगाव मतदारसंघातले वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे आजी माजी सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व ग्रामपंचायत जे आजी माजी सर्व पदाधिकारी आणि आवर्जून या ठिकाणी उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी, माझ्या तरुण मित्रांनो आणि खास या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार मित्रांनो, मी बारकाईने सगळ्यांचं जेव्हा मनोगत प्रत्येक जण, खास करून आमचे मित्र अशोक मोने यांनी जे मत व्यक्त केलं तेच सुनील काटकरनी केलं, वसंतराव भावनी तेच मत त्यांनी व्यक्त केलं. अनेकांना ह्या लोकांना बोलण्याची संधी मिळाली. अनेकांना या ठिकाणी जे उपस्थित आहे त्या प्रत्येकाच्या मनात या लोकांनी जे मत व्यक्त केलं तेच मत आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. आणि का नसावं, कारण स्वाभाविक आहे की स्वाभाविक आहे वाटणं की ज्या वेळेस तुमच्या निवडणुका येतात तेव्हा तुम्ही एकत्र येता, मग आमच्या वेळेस का नाही. आवर्जून या ठिकाणी मी एवढंच सांगेन, हे मना अंतःकरणातून मी सांगतोय आपल्याला, तुमची मतं मिळवण्याकरता मी बोलत नाहीये. हे बोलत असताना संपूर्ण भान ठेवून बोलतोय की जे अशोक मोनेंनी मत व्यक्त केलं हे करत असताना जी अडचण शिवेंद्रराजांना होती, जी मला होती, ती नेमकी अडचण होती की यांच्याबरोबर असणारे लोक जे होते त्यांना सांगायचे की आपण असं करूया. त्या लोकांनी मला सांगायचे आणि त्यामुळं असं आमच्या दोघांमध्ये मतभेद असण्याचं काही कारण नाही. पण कार्यकर्ते जपत असताना दोघांना काय, जसं प्रत्येकाला या ठिकाणी महेश शिंदे सुद्धा असतील, मनोज दादा असतील, प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपले कार्यकर्ते जपले पाहिजे, त्यांचं पाठराखण केलं पाहिजे, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना पहिली हात जोडून विनंती करणार आहे की हे संपूर्ण मनोमिलन हे कायमस्वरूपी आपल्याला ठेवायचं आहे. त्यात सगळ्यात जास्त मोठा सिंहाचा वाटा हा तुमच्या लोकांचा असणार आहे. कारण वैयक्तिक हेवे दावे हे आता थोडेसे बाजूला ठेवूया आपण सगळे. आणि कुठंतरी मगाशी मी भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं की आपण एक निर्धार करणं गरजेचं आहे. हा निर्धार मिळावा का म्हणतोय की नेमकं आपल्याला निर्धार काय करायचा आहे, कशासाठी करायचं आणि कोणासाठी करायचं आहे, आणि केलं तर काय होणार, नाही केलं तर काय होणार. निर्धार एवढ्यासाठीच करायचा आहे की उदयनराजेंना निवडून आणा हा फार संकुचित विचार झाला, किंवा आमदारकीला शिवेंद्रराजेंना निवडून आणा किंवा मनोज दादांना निवडून आणा, महेश दादांना निवडून आणा, हे फार संकुचित विचार झाले. निर्धार आपल्याला ह्या करता करायचंय की आपल्याला ह्या जिल्ह्याला गत वैभव प्राप्त करून देण्याकरता आपल्याला एकत्र येणं शिवाय पर्याय नाही. आणि एकत्र आल्यानंतर
विकास हा अटळ असतो. वाटेल त्या परिस्थितीमध्ये एकीमध्ये जी ताकद असते ती दुसरीमध्ये नसते. आणि त्यामुळं केवळ हे जे मनोमिलन आहे किंवा एकत्र जे आलोय हे फक्त खासदारकी आमदारकी पुरतं नाहीये. भविष्य काळातल्या जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील ह्या सगळ्यांना ते लागू होणार हे आवर्जून या ठिकाणी मला नमूद करायचं वाटतं. कोणाची काय म्हणतो चला मी तुमचा म्हणजे खरंय काय चुकीचं बोललं. आणि त्यामुळं केवळ ते म्हणाले म्हणून नाही, पण या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना साक्षी ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो. जसं मी घेतो तसे तुम्ही सगळे घ्या की आपण एकत्र राहायला जाणं गरजेचं आहे. आणि मोठ्या प्रमाणावरती जो विकास मोठ्या प्रमाणावरती केंद्राच्या शासनाच्या माध्यमातून स्कीम्स आपण आणूया. मोठे उद्योगसाठी प्रयत्न करून ते सुद्धा आणले जातील. खास करून मगाशी महेश दादांशी मी बोलत असताना त्यांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणावरती जे गावं जो भाग पाण्यापासून वंचित राहणार आहे त्यांच्या करता पाण्याच्या योजनांसाठी आवर्जून केंद्रातनं कुठलाही भाग पाण्यापासून वंचित राहणार नाही एवढं आश्वासन सुद्धा मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देतो. शिवेंद्रराजेंनी त्यांच्या भाषणात आणि त्याच्या अगोदर शंभूराज देसाईंनी सुद्धा त्यांच्या भाषणात, महेश शिंदेनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला. आणि खरं आहे, मला एक तुम्ही सांगा की अनेक वर्ष म्हणजे 1, 2, 3 नाही तर जवळपास 4 तप 40 वर्षापेक्षा जास्त या संपूर्ण महाराष्ट्रात पर्याय नसल्यामुळं लोकांनी काँग्रेसला निवडून दिलं. पण मात्र कृष्णा खोरे प्रकल्प ही जी महत्वाकांक्षी योजना आहे ही खरं तर त्या काळात लागू झाली असती, करण्यात यायला पाहिजे होती. का केलेली नाही मला माहित नाही. इच्छाशक्तीचा अभाव असावा असंच म्हणावं लागेल. पण ज्यावेळेस आदरणीय गोपीनाथजी मुंडे ज्यावेळेस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांना मी भेटलो आणि त्यांच्या समोर ही संकल्पना मांडली. त्यावेळेस सुद्धा अनेक वेगवेगळ्या काही लोकांचे वेगवेगळे मत असतं. त्यांनी सांगितलं की आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात आपले फारसे म्हणजे कोणीच लोकप्रतिनिधी नसताना एवढा पैसा आपण तिथं का खर्च करावा. त्यांना सांगितलं की जोपर्यंत आपण तिथं काम करत नाही, लोकांच्या समस्या आपण जर सोडत नाही तोपर्यंत लोकांचा विश्वास आपण संपादन कसं करणार तरी कसं. त्यामुळं ती योजना लागू झाली. आज त्याच जे उरुमडी धरण असेल, वेगवेगळे धरणं असतील, तारळी असेल, तिकडं धोम बलकोडी हे ते अनेक जेवढे धरणं झाले त्याच्यामुळं जो दुष्काळी परिसर भाग होता त्या दुष्काळी भागाला सुद्धा तिथं म्हणजे माळरान होतं. आज तिथं गेल्यानंतर सर्व हिरवगार आपल्याला पाहायला मिळतं. यापुढं सगळ्यात जास्त जर कुठलं सोन्या नाण्यावरनं भांडणं होणार नाही, पण पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यावरनं मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होणार. कारण की आपण जर पाहिलं आज एवढं तापमान कधीच साताऱ्यात नसायचं. किंवा आज जे ग्लोबल वॉर्मिंग आपण ज्याला म्हणतो, संपूर्ण पर्यावरणाचा समतोल आता जो बिघडला आहे त्यामुळे जास्तीत जास्त पाण्यावरती आपलं जोर देणं गरजेचं आहे.
या ठिकाणी मला एवढंच सांगावंसं वाटतं की आपण सर्वांनी, जेव्हा मी सर्वांनी म्हणतो, काय लोकांना मगाशी त्यांनी जे सांगितलं, शपथ घ्या, काही चुकलं नाही, योग्यच त्यांनी केलं. आणि तुम्ही सुद्धा शपथ घेतली हे तुम्ही पण लक्षात घ्या, मी तर विसरणार नाही. भविष्य काळात हातात हात मिळून केवळ आम्ही व्यासपीठावरचे सर्वजण नाही, तर आपण सगळ्यांनी एकमेकाच्या हातात हात पकडून एक बळकट असं एक संघटन निर्माण करू. आणि जर तसं पाहायला गेलं तर आज महेश शिंदे, त्यानंतर शिवेंद्रराजे, मकरंद आबा असतील, मनोज घोरपडे, आणि आज पश्चिम आपलं दक्षिण कराडचा जरी विषय असला तरी आपण सगळ्यांनी तिथं लक्ष दिलं तर त्या भागात सुद्धा अतुल भोसले असतील, आणि पाटणमध्ये संपूर्ण आपण जर चित्र पाहिलं तर शंभूराज त्या ठिकाणी आहे. त्यामुळं संपूर्ण भविष्य काळात एक स्वप्न असं, आपण एक स्वप्न म्हणण्यापेक्षा एक आपण असं मनात एक विचार घेऊन चाललं पाहिजे की कुठल्या प्रकारच्या निवडणुका होताच कामाने बसून या संपूर्ण ठरवून म्हणण्यापेक्षा ज्याची संपूर्ण ज्याचं योगदान जास्त आहे, जो तिथं लोकांची ज्याच्या हातनं सेवा जास्त होती, असे जर आपण उमेदवार दिले तर निश्चितपणे ही एकी नक्कीच बळकट होईल. कारण की सुरुवात तिथूनच होती. प्रत्येक जण इच्छुक असतं आणि पदं असतात थोडे, आणि हे करत असताना ही आपल्या सगळ्यांची अग्निपरीक्षा असणार आहे. आज या संपूर्ण अशा भव्य दिव्य अशा ह्या महामेळाव्यासाठी आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिला, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. बोलण्यासारखं भरपूर आहे, आणि मोदीजींच्या बाबतीत मगाशी उल्लेख केला. मला आवर्जून माझ्या आयुष्यातले जे काय म्हणजे अनुभव आहेत ते मला या ठिकाणी मला सांगावेसे वाटतात. अनेक पंतप्रधानांना फार जवळनं बघितलं. इंदिरा गांधी असतील, अटलजी असतील, त्यानंतर चंद्रशेखर असतील, नंतर नरसिंहराव, असे अनेक संपूर्ण यादी फार जवळनं, म्हणजे चर्चा त्यांच्या बाजूला बसून चर्चा, ज्या लोकांची बीपी सिंग असतील. पण मात्र ज्या वेळेस आपण विचार करतो की त्या काळामध्ये हे जेव्हा सर्वजण पंतप्रधान होते त्यावेळेस फक्त घोषणा झाल्या, नारे असे असायचे, घोषणा अशा असायच्या की गरिबी हटाव. घोषणा देऊन गरिबी हटत नसते, त्यासाठी अंतःकरणातनं संपूर्ण इच्छा असणं गरजेचं आहे. आज मोदीजींच्या माध्यमातून मला एक तुम्ही सांगा की आज शेतकरी, महिला वर्ग, दुर्लक्षित वर्ग, त्यानंतर तुमचं तरुण वर्ग, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, मग टेक्नॉलॉजी असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, स्पोर्ट्स असेल, वेगवेगळ्या ह्याच्यात, मग सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, एक प्रकारची एक आगळी वेगळी ओळख या संपूर्ण जगात आज निर्माण झालेली आहे. पूर्वी आपण जेव्हा जर विचार केला तर आपल्याला नेहमीच वाटायचं असुरक्षितपणा जाण्याचा की चीनकडनं आपल्याला धोका आहे का इकडनं आहे. पण आज तसं राहिलेलं नाही. जे ती उणीव जी भरून काढली ती उणीव काय होती तर प्रत्येकाच्या मनामध्ये जो आत्मविश्वास होता तो निर्माण करण्याचं काम मोदीजींनी केलं. हे आवर्जून या ठिकाणी मला नमूद करायचं वाटतं. ठिकठिकाणी गेल्यानंतर ह्याच राज्यात नाही तर वेगवेगळ्या राज्यात
जर आपण पाहिलं तर संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात ही कामं चालू झालेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि सातारा माझा अनुभव आपल्याला सांगतो. माझ्या अनेक खासदार मित्र आहेत, वेगवेगळ्या पक्षातले असतील, पण मात्र समजा आपण एखाद्या दुसऱ्या कुठल्या जिल्ह्याचं नाव घेतलं की तुम्ही कुठले खासदार, तर समजा मी सांगितलं हिंगोली किंवा बुलढाणा, तर ते विचारतात. स्वाभाविक आहे की दुसऱ्या राज्यातले असल्यामुळे ते विचारतात ते कुठल्या राज्यात, म्हणजे काय असं कुठल्या राज्यात आलं. पण आवर्जून या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की ज्यावेळेस सातारचं जेव्हा नाव घेतो की मी सातारचा खासदार आहे, त्यावेळेस सांगावं लागत नाही की सातारा कुठे आहे. त्यामुळंच त्या सातारा जिल्ह्याने नेहमीच पहिल्यापासून केवळ महाराष्ट्राला तर देशाला दिशा देण्याचं काम केलं. या सातारा जिल्ह्यात अनेक चळवळी, महिलांच्या शिक्षणाची असेल, सत्यशोधक चळवळ असेल, स्वातंत्र्याची चळवळ असेल, अनेक चळवळी, क्रांतिसिंह नाना पाटलांची पत्री सरकार असेल, अनेक चळवळी ह्या संपूर्ण या जिल्ह्यात जन्माला आल्या आणि त्याचं अनुकरण वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यात लोकांनी केलं. फार बोलण्यासारखं आहे, फार आपला काय वेळ घेणार नाही, पण एवढंच सांगेन, कालही तुमचं होतं, आजही आहे आणि उद्या सुद्धा तुमचाच राहणार. आता मगाशी वसंतराव मानकुमरे म्हणाले की उदयनराजे काय म्हणाले, मला तेच कळालं नाही. थांब 2 मिनिट 2 मिनिट. तर वसंतराव भाऊ म्हणाले की उदयनराजे काय पप्पी का काय असं. तर एवढंच सांगतो, मनापासून बाय हार्ट प्रेम करतो. शक्य पांजातला तर मी नाहीच आहे, मुळीच नाही. आणि मगाशी शिवेंद्रराजे बोलले त्यांच्या भाषणात की मी कुठल्या पदासाठी हे करत नाही, ते नाही. आपण समजून घ्यायचं ना, काय समजून घ्यायचं. समजा आता मला मंत्री व्हायचंय, तर मी सांगणार की मला मंत्री करा, तुम्ही काळजी करू नका, ती जबाबदारी माझी आहे. शिवेंद्रराजे बाबतीत फक्त एवढंच एक खंत वाटतं, ते गाडीवरती लाल दिवा असताना बरं वाटायचं. लाल दिवा तर जरी नसला तर आपण बसूया एक, आणि निश्चितपणे त्यांना जिल्ह्यातली ताकद एवढी अशी आहे की हा संपूर्ण महायुतीचा जिल्हा म्हणूनच भविष्य काळात ओळखला जाणार. कारण की महाविकास आघाडीचा एकही आमदार भविष्य काळात इथं निवडून येणार नाही. एकंदरीत आकडेवारी जर पाहिली तर भारतीय जनता पक्ष, त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आणि अजितदादांचा पक्ष, हे संपूर्ण जर वोट शेअर जर पाहिला, म्हणजे मतदानाची आकडेवारी जर प्रत्येक ह्याच्यात पाहिली आपण, ग्रामीण आणि शहरी भाग, तर 48 खासदारांपैकी जर व्यवस्थित सगळ्यांनी मतदान केलं तर अतिशयोक्ती नाही, 40च्या पेक्षा किंवा 48 निवडून का येऊ शकत नाही. पण प्रत्येक ठिकाणी तसं होणार नाही, कारण की आपापसातले हेवेदावे असतात. पद एक असतं, इच्छुक अनेक असतात, आणि ज्यांना मिळतं ते खुश असतात आणि ज्यांना मिळत नाही ते तितकंसं काम करत नाही. पण ह्या ठिकाणी मगाशी एक जणांनी मला सांगितलं की मला शंभूराज म्हणाले की हे दोघं ठरून आलेत. आम्ही काही ठरून आलेलो नाही. जे ठरवायचं आमच्या दोघांबद्दल, महेश शिंदेबद्दल, मनोज दादांबद्दल, त्यानंतर मकरंद आबांबद्दल, शंभूराज देसाईंबद्दल, अतुल बाबांबद्दल,
ते आम्ही ठरवणार नाही, ते ठरवणार तर तुम्ही जनते आहात, तुम्ही लोकशाहीतले राजे आहात, तुम्ही लोक ठरवणार की तुम्हाला लोकप्रतिनिधी कोण पाहिजे कोण नकोय. पण एक लक्षात घ्या, 5 वर्षाचा कालावधी हा थोडा छोटा कालावधी नसतो. आणि त्यामुळं 5 वर्ष आपण जर चूक केली तर 5 वर्ष फक्त आपल्याला एकच काम असतं राहील की पश्चाताप करण्यापलीकडे दुसऱ्या आपल्याकडे काय उरत नाही. आणि 5 वर्ष जर आपण योग्य उमेदवारांना या सर्वांना आपण निवडून देणारच आहात, त्यामुळं खात्रीशीर सांगतो की भविष्य काळात मोठ्या प्रमाणात एक प्रकल्प या ठिकाणी आम्ही सगळे मिळून आणू. आणि फार बोलण्यापेक्षा एवढंच सांगेन की मगाशी महेश शिंदे म्हणाले, मी उगीच नाव ठेवण्याकरता मी बोलत नसतो, लक्षात घ्या. पण ह्या अगोदर जे कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष होते, कदाचित उद्या ते महाविकास आघाडीचे उमेदवार देखील असणार. पण जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे ते खोटं आहे. एखादी गोष्ट मी सांगितलं की बाबा हे मी जे कपडे घातलेत हे पिवळ्या रंगाचे आहेत, नाही, हे पांढरेच आहेत. आणि त्यामुळे ज्या घडलेल्या गोष्टी आहेत, आपण जर त्या डिपार्टमेंटचं संपूर्ण जाऊन RTIच्या अंतर्गत जर कागदपत्र जरी आपण मागवली तर तुम्हाला बघायला मिळेल की संपूर्ण ह्या जिल्ह्यातलं पाणी, म्हणजे ह्या जिल्ह्यातलं पाणी कसं दुसऱ्या जिल्ह्यात नेण्यात आलं. आमचा कोणाचा दुसऱ्या जिल्ह्यात नेण्याचं पाणी द्यायचं काय कोणाची हे नाहीये, म्हणजे नकार नाही. पण ह्या जिल्ह्यातल्या लोकांना ज्यांच्या जमिनी गेल्या, त्या धरणाच्या पायात धरण विस्थापित झाले, त्या लोकांचं मोठं योगदान आहे. त्यांचं योगदान नसतं तर आधी धरणं झाली नसती. आणि त्यामुळं त्यांना पहिलं त्यांचा आपण विचार करायला पाहिजे. आणि त्यानंतर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात काय वेगवेगळ्या ठिकाणी नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून असेल, कुठेही एक व्यवस्थित नियोजनबद्ध कार्यक्रम आखून प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे, हे त्याच्या मागची महेश शिंदेची बोलण्यामागची भावना होती. आणि त्याच्याशी आपण सगळे, मी तर सहमत आहे, आपण सगळे सहमतच आहोत. त्यामुळं भविष्य काळात एवढंच सांगेन की जे म्हणून एक नियोजन आपण सगळे बसून करू. केंद्राच्या माध्यमातून जे वेगवेगळ्या मतदारसंघात कुठून फंड आणायचे आपण मला सांगा. राज्यात तर तुम्ही सर्वजण आहातच. आणि मगाशी आणि तुम्ही जर पाहिलं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं, मगाशी शंभूराज म्हणाले की म्हणजे माझा वाढदिवस होता, मी त्यांना सांगितलं आपण येता येतात. ते म्हणले नक्की येणार. माझं त्यांच्याशी बोलणं किती वाजता झालं तर पहाटे 2:15 वाजता, कारण की दिवसभर लोक भरपूर होते. त्यांचा स्वतः मला फोन आला, म्हणजे सॉरी म्हणलं तर आपलं फोन घेता आलं नाही. त्यामुळं अशी तळमळ असणारी सर्व जे लोक आता महायुतीला लाभलेत, ज्येष्ठ नेते आहेत सर्वजण, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब असतील, आणि त्यांच्या बरोबरीला खांद्याला खांदा लावून काम करणारे हे सर्व महायुतीचे सर्व आमदार आहेत. या सर्वांना आपण मोठ्या प्रमाणात आशीर्वाद द्यावा एवढीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची मनपूर्वक आल्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.